100व्या जन्मदिनानिमित्त अटल सप्ताह देशभर राबवण्यात येत आहे आणि अटल सप्ताहाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित झाला आणि या कार्यक्रमामध्ये कालच निवडणुका झालेले आपले नगराध्यक्ष आणि सर्व सन्माननीय नगरसेवकांचा सत्कारांचा कार्यक्रम आयोजित केला. वकील साहेब, खरा कार्यक्रम म्हणजे अटल वाजपेयी साहेबांचं 100 वर्ष झालं जन्माचं आणि म्हणून हे वर्ष अटल सप्ताह म्हणून राबवावं अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं अध्यक्ष साहेब चिट्टी आणि या कार्यक्रमामध्ये खरं पाहिलं तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या कार्याचा गौरव नाना सगळ्यात महत्वाचं की त्यांनी जे विश्वातून शून्यातून विश्व जे निर्माण केले, जी भावना त्यांची होती ती बोलत असताना जाधवने बोलून दाखवली की एक दिवस असा उजळेल या देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता राहील. हे सांगणारे अटल बिहारी वाजपेयी त्यांचा प्रसाद त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश असा आहे की भारतीय जनता पक्षाचा स्वयंसेवक असेल, गावाच्या बूथचा अध्यक्ष असेल, पदाधिकारी असेल, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या कार्यक्रमामध्ये आपण भारतीय जनता पक्षाची काय कामगिरी करत आहोत याचा आढावा घेणं गरजेचं आहे. कारण त्याच्या जीवनात त्यांनी जे काही बाकीच केलं होतं त्या सगळं चित्र आज आम्हाला पाहायला मिळालं. त्यांनी जे परिश्रम केले त्या परिश्रमाचे फळ आपण खातोय. 1982 मध्ये 1982 मध्ये मुंबईला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. नाना राऊत साहेब केव्हा झाली? 2082 मध्ये. आणि 2 खासदार निवडून आलते. किती? 2 खासदार निवडून आलते. आणि 2 खासदाराचे 2014 मध्ये सत्ता स्थापन करण्याची ताकद ज्या पक्षाने ठेवली त्या पक्षाच्या नेतृत्वाचं आज चिंतन आणि मनन, त्यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक करण्याच्या संदर्भात आणि राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या संदर्भातला हा आजचा कार्यक्रम. आणि मग यावेळेस काय चर्चा केली पाहिजे? की आम्ही ज्या पक्षामध्ये आधी काम करत होतो, वकील साहेब, निवडणूक आल्यानंतरच आम्हाला, निवडणुकीच्या आधीचा काही विषय संघटनात्मक नव्हता. कुठं बैठका व्हायच्या नाही, कुठे चर्चा व्हायची नाही. आला त्या माणसाचं बोलणं आणि आला त्या माणसाचं काम करणं एवढंच आम्हाला माहित होतं. पण भारतीय जनता पक्ष रोज नवीन एक कार्यक्रम घेऊन लोकांच्या पर्यंत जाण्याची भूमिका सातत्याने. निवडणूक संपली की कार्यक्रम सुरू होतो.
मला असं वाटतंय वसंतराव की जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्याला विचारा तुम्ही, असा एक दिवस जाणार नाही की ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या ऑफिस मधून त्याला काही सूचना आली नाही, एखादा कार्यक्रम राबवण्याच्या गोष्टी त्या चर्चेला आल्या नसतील असं. पण आम्ही पाहिलं की आपल्या तालुक्यामध्ये महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत आमच्या शहराच्या कुलकर्णीताई, पावळेताई, मतेताई, आपल्या लोकप्रतिनिधी आपल्या मंत्र्यांनी सांगितलं की आता हा अटल सप्ताह आपण करतोय तर प्रत्येक लाभार्थ्यापाशी तुम्ही पोहोचला पाहिजे. त्यांचं काम मला वाटतं बऱ्यापैकी सुरू केलंय. चांगल्या पद्धतीनं गावोगाव जाऊन ते प्रत्येक लाभार्थ्याची भेट घ्यायला, काय मिळालं नाही, काय पाहिजे काय नाही तुमच्याकडे, आमच्या केंद्राची काय स्कीम आहे, आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी काढलेली, राज्यामध्ये आपले मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी काय स्कीम काढली, तुमच्या हिताचे, तुमच्या संसाराच्या संदर्भात, तुमच्या जीवनामध्ये क्रांती करण्याच्या संदर्भामध्ये त्या मिळाल्या नाही मिळाल्या त्या संदर्भामध्ये आढावा घेणं, माहिती घेणं, या पद्धतीचं काम केले. पण आपल्या बूथ कमिटीच्या अध्यक्षांनी कधीही या संदर्भातला विचार किंवा आपल्या पुरुष मंडळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कधीही या संदर्भातली दखल घेतली नाही. भारतीय जनता पक्षाने हे जे चित्र उभं केलं देशामध्ये की केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, जिल्ह्यात सत्ता आपली आहे, हे त्यांच्या परिश्रमाचं फळ आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी जी काही कामगिरी आपल्याला सांगितली ती मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी काळजीपूर्वक, सरपंच काळजीपूर्वक राबवली. एवढ्या मोठ्या स्कीम दिल्यात आपल्याला वेगवेगळ्या, कोणताही माणूस त्याच्यापासून वंचित राहील अशातला प्रकार नाही. पण आपण वेळ काढून आपल्याला त्याला मिळाली का नाही आणि मिळण्यासाठी काय करायचंय हा प्रयत्न कार्यकर्त्यांनी जर केला तर मला वाटतं चित्र आणखी आपलं चांगलं पुढच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये किंवा उभं राहू शकेल. आणि म्हणून ती काळजी करण्याच्या संदर्भातली आजची ही बैठक मला वाटतं असावी असं मला वाटतं. पक्षाचं हा विचार असला पाहिजे. आणि म्हणून मला हे म्हणायचं की आपण निवडणूक नगरपालिकेची जिंकली, या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला साथ दिली, यावेळेस मनातून जर साथ दिली असेल तर मुस्लिम बांधवांनी आपल्याला खऱ्या अर्थानं साथ दिली, त्यामध्ये नाकारता येणार. कमी जास्त झालं, राजकीय गणित व्यवस्थिशीर पडले, माणसं व्यवस्थिशीर पडले आणि 25 पैकी 16 जागा, 14 नाही 16 जागा भारतीय जनता पक्षाच्या आणि अध्यक्ष हे 17वी जागा आपल्या नगरपालिकेत एवढ्यावर थांबता येणार नाही. आपल्याला खऱ्या अर्थानं आता जी संधी मिळाली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, त्या संधीचा खऱ्या अर्थाने जर फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या सुद्धा आपल्याला वळवून आणाव्या लागतील. लक्षात घ्या. वसंतराव बोलले, काय बोलले त्याचा अर्थ मला नाही कळाला, पण मला एक गोष्ट त्यांची लक्षात आली की यावेळेस नगरपालिकेला तेच झालं, एका वार्डामध्ये 2च माणसं उभे करावं लागतात. एखादा ओबीसीचा असतो, एखादा ओपनचा असतो, एखादा लेडीज असते, एखादा मागासवर्गाचा असतो. आणि 10 जण उत्सुक असतात, त्यापैकी एकालाच तिकीट मिळालं असते. कमी जास्त चुका होत असतात, परंतु एकदा निर्णय झाल्यानंतर पक्षाचा निर्णय म्हणून सगळ्यांनी कामाला लागणं गरजेचं असतं. मला तिकीट नाही दिलं म्हणून आपण ताणायचं
त्याला तिकीट दिलं नाही म्हणून त्यानं हे करायचं, असं केल्याने साध्य काय करून घेतोय आपण? साध्य काहीच होत नाही. म्हणून येणाऱ्या काळात सुद्धा निवडणुकीमध्ये पाहत असताना पक्षाची जी भूमिका असेल त्या भूमिकेकडे लक्ष द्यावं. आणि यावेळेस जर संधी नाही मिळाली तर पुढच्या वेळेस संधी तुम्हाला मिळणार. हे सतत 5 वर्षासाठी गाड आहे, परमनंट काही निवडून दिलेलं नाही. लोकशाहीमध्ये 5 वर्षाला निवडणुका होत्यात. यावर्षी तुम्हाला जर नाही संधी मिळाली तर पुढच्या वर्षी संधी मिळेल. ऐकलं का? असा विचार करून आपण पक्षाच्या कामाला लागणं गरजेचं असतं. तरच जे चित्र भारतीय जनता पक्षाने उभं केलं ते चित्र आपल्याला परभणीमध्ये आणि जिंतूरमध्ये उभं करता येईल. हा एक संदेश या निमित्ताने जर आपण दिला तर मला वाटतंय उद्याची येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण यशस्वीरित्या जिंकू शकू. त्यामध्ये मला काही शंका वाटत नाही. नुसती मुले आणू नको, पवार श्याम, ज्याला काय मिळेल तिकीट देत असताना एक पैलू पाहिला जात नाही. एक वेगळ्या 2-4 पैलूवर विचार करून त्याचं नाव फायनल करावं लागतंय. काय म्हणतो मी? वेगवेगळ्या पैलू लक्षात घेऊन त्याचं नाव फायनल करावं लागतंय. आणि म्हणून काही गोष्टी एखाद्या वेळेस चुकतही असतात फायनल करताना, पण ती सावरून नेण्याची ताकद कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. एवढं या निमित्तानं अटल सप्ताहाच्या निमित्तानं सांगण्याचा मी प्रयत्न करतो. आता परभणी महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. उद्याच्या 30 तारखेला फॉर्म भरायची लास्ट डेट आहे. जसं तुम्ही काल आमच्या प्रतापसाठी, आमच्या नगर चौकांसाठी जिंतूरच्या घराघरामध्ये तुम्ही प्रयत्न केले, प्रत्येकाने आपापली जिम्मेदारी चांगल्या पद्धतीने सांभाळली, अशी जिम्मेदारी जर परभणीला काही आवश्यक जर आपण करायचा प्रयत्न केला तर मला वाटतंय परभणीची सुद्धा महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली येईल असा विश्वास मला स्वतः. तर आजची परिस्थिती मी पाहतो, या 15 दिवसामध्ये परभणीचा शिवाय दुसरा विचार आमच्या डोळ्यासमोर नाही. परभणीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण आपले नगरसेवक उभे करतो आहोत. 6-7 वार्ड तर मला असं वाटतंय की चांगल्या पद्धतीनं आपलं नियोजन झालं तर त्या वार्डामध्ये एकही माणूस पडू शकणार नाही. 25 ते 30 जागा अशा आहेत की तिथं आपल्या सगळ्यांनी सगळं काही विसरून जर कामाला लागलं तर हे 30 उमेदवार आपले याला कोणीही रोखू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि बाकीचे ज्या काही जागा आहेत 35 जागा, त्या 35 जागा आहेत, एकूण 65 जागा आहेत तिथे. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या परिस्थिती, जशी जिंतूरची परिस्थिती होती. नंबर 1 वार्ड मध्ये लय झालं तर 50 ते 60 मत होते हिंदू समाजाचे. आमच्या यायांनी स्वतःला जेवढे घेतले 1000 मत तेवढेच मत प्रतापला दिले. ही आमच्या याची तुम्ही या तिनं दाखवली, तशीच दाखवण्याचे कार्यकर्ते तिथेही आपल्या बरोबर यायले तर, पण त्याला सुद्धा थोडी बहुत साथ तुमची आमची लागणार आहे. म्हणून आपल्या परीनं तिथं जे काय आपल्याला करता येईल ते करावं ही विनंती अटल सप्ताहाच्या निमित्तानं आपल्याला मी या निमित्ताने करतोय. मला वाटते की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं इथं भारतीय जनता पक्षाचं वातावरण जर तयार करायचं असेल तर आपले सरपंच रोहिदास 10 वाजले की सगळे जिंतूर मध्ये, तरी सरपंचाने आपल्या गावामध्ये उठलं की एखाद्या गल्लीला चक्कर मारली का नाही मला कळत नाही. पण आम्ही ज्यावेळेस राजकारणाला सुरुवात केली महाराज, त्यावेळेस सतत लोकांमध्ये राहायचं म्हणून टिकून येत आता बसतो. आता या 10 वर्षात थोडं आमचं फिरणं आणि थोडं संबंध सहवास कमी झाला. जे येतील भेटतील किंवा फोनवर एवढं काही बोलता येईल तेवढं आहे.
पण आम्ही जोपर्यंत लोकांच्या मध्ये तुम्ही वागणार जाणार नाही, जोपर्यंत लोकांमध्ये मिसळणार नाही, जोपर्यंत लोकांचं ऐकून घेणार नाही सुख दुःख, तोपर्यंत तुमच्याबरोबर समाज राहू शकणार नाही. म्हणून जो कोणी पदाधिकारी आहे ते आपलं जिथं आपण अस्तित्वात आहोत, ज्याने आपल्याला सन्मानाने मान मिळवून दिलाय, त्याच्या संदर्भातला थोडा विचार तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. आणि ते जर असेल तर मला वाटतं तुम्हाला कुणीही तुमच्या सरपंचापासून, चेअरमन पासून, मेंबर पासून किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती पासून रोखू शकणार नाही. पण आपल्याला वेळच नाही या काळामध्ये. उठलं की जिंकतो, उठलं की जिंकतो. गावात काय पाहिलं तर बाकीचं कोणी दखल घेईल. आणि आता सगळ्या गोष्टी आपल्या हातात आलेल्या आहेत. आणि म्हणून आता आपल्याला गावातला कोण माणूस कोणाचा आहे ही एक खंत आहे गावामध्ये. 2022 ला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की 2022 ला या देशातल्या प्रत्येक माणसाला स्वतःचं पक्क घर असलं पाहिजे. पण आजपर्यंत ते चालूच आहे. आज 25 संपतोय, 26 मध्ये जाणार आहे. 3 वर्ष वाढलेत. काय 3 वर्ष 4 वर्ष होत आहेत. 3 वर्ष संपून झाले, 4थं लागतंय. तरी काही लोक आणखी आपल्या गावातल्या राजकारण्यापायी राहून चाललेले. तसं करू नका. तो कोणीही पाहू नका. त्याला जी मदत करता येईल ती मदत करा. जी योजना मिळत असेल ती त्याला मिळवून देण्याचं काम तर तुम्ही केलं तर तो तुम्हाला निश्चित आठवण ते तुझ्याकडे राहील आणि तो तुम्हाला विसरणार नाही, अशी माझी स्वतःची खात्री. आणि म्हणून गावात काम करत असताना निवडणुका संपल्यानंतर ज्या माणसाला गरज आहे त्या माणसाला मदत झाली पाहिजे. एवढीच भावना तुम्ही जर लक्षात ठेवली तर सरपंचाला सुद्धा नाही आठवू शकणार. ही भावना तुमच्या मनामध्ये अटल बिहारी या अटल सप्ताहाच्या निमित्ताने मनात जर ठेवली, त्या पद्धतीने जर वागण्याचं काम तुम्ही आम्ही जर सुरुवात केली तर मला वाटतं पुन्हा म्हणजे 25 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या विचाराशिवाय इथे दुसरं काही आपल्याला पाहायला मिळणार नाही. ही काळजी काय म्हणतो सुंदर ते लांब बसलास तू. ह्या गोष्टी आवश्यक आहेत. गावातले जे काही हेडे जागा आहेत ते कुठेतरी दूर ठेवावे लागतील. उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आणि सांगितलंय आडगावकराला एक जण आता पंचायत समितीला उभा करा नाना आणि एक जण ग्रामपंचायत घ्या. कोणाला ग्रामपंचायत घ्यायची, कोणाला पंचायत समिती घ्यायची तुम्ही आपसात ठरवा आणि आम्हाला सांगा. आणि तसं जर झालं तर मला वाटतं दोघांना सुद्धा संधी चांगली मिळेल. आता जिल्हा परिषद आपल्या ताब्यात येणार आहे, पंचायत समिती सुद्धा काही कमी राहणार नाही हे लक्षात ठेवा. कारण शासन आपला आहे, मंत्री आपला आहे, म्हणून आपल्या तालुक्याला कोणत्या गोष्टीची कमी पडेल असं मला तरी वाटत नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्या आणि सर्वसामान्य माणसाला मदत करण्याच्या संदर्भात, सर्वसामान्य माणसाला कुठेतरी आपला आधार असेल असं या सप्ताहाच्या निमित्ताने आपण मला वाटते जर केलं तर भारतीय जनता पक्षाचे दिवस पुन्हा आपल्या मतदारसंघामध्ये चांगले आपल्याला सतत पाहायला मिळतील एवढाच विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतोय. मला वाटतं की फार वेळ झालाय. नानाला बोलायचं होतं, बुधवंतला बोलायचं होतं, वकील साहेबाला तिकडे बोलायची त्यांनी दिली होती, पण वेळ झालाय. 2चा कार्यक्रम उशिरा सुरू केलाय आणि आपणही सकाळपासून इथं आलेला आहात. म्हणून या सप्ताहाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे मुलं ग्रामीण भागातल्या खालच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठेवतो. आणि आज ज्यांचा सत्कार आपण केलाय त्या सगळ्या मेंबर लोकांना 16 निवडून आले आणि 9 लोक आपले पडले, त्याला सुद्धा बरोबर घ्या. आणि ह्या सगळ्या लोकांनी या शहरातल्या प्रत्येक माणसाची अडचण दूर करण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घ्यावा एवढीच अपेक्षा या निमित्ताने करतो. आणि अटल सप्ताहाच्या निमित्ताने अटल बिहारी वाजपेयीने आपल्या जीवनात काय काय केले ते सगळंच या प्रदर्शनाच्या निमित्ताने इथं आपण लावलेलं आहे. हे जर आपण वाचलं, हे जर आपण लक्षात केलं तर आपल्याला लक्षात घेता येईल की या भारतीय जनता पक्षाला हे दिवस आणण्यासाठी
ज्या ज्या नेत्यांनी काम केले, ज्या ज्या नेत्यांनी परिश्रम केले, रक्ताचं पाणी केले, अशा लोकांमुळे हे आपल्याला दिवस हे पाहायला मिळालेले आहेत. 7 वर्ष झाले आपण प्रसाद 7 वर्ष झाले आपण भारतीय जनता पक्षामध्ये गेलो. 25 वर्ष काढले काँग्रेसमध्ये, मंत्री नाही होऊ शकलो, पण 7 वर्षात तुम्हाला मंत्री करण्याचं काम, तुमच्या बहिणीला मंत्री करण्याचं काम ज्या पक्षाने केले त्या पक्षाचं इमानदारीनं काम. आणि सरपंच हे वाढवला कोणी पक्ष? आपल्या गोपीनाथरावजींनी वाढवलाय. म्हणून आता या पक्षाच्या व्यतिरिक्त कोणीही दुसरा विचार करू नये, एवढीच माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे. एवढंच मी बोलतो. आणि आज पुन्हा भोसीचे सरपंच जे आहेत मधुकरराव रामभाऊ ठोंबरे हे पक्ष प्रवेश करतायत. असे प्रवेश प्रत्येक गावातून आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक डिक्लेअर होण्याच्या आधी प्रत्येक गावातून झाले पाहिजेत.